अतिशय महाराज आपलं देवस्थान जे चिरोबा देवस्थान हे अतिशय जागृत देवस्थान असून या ठिकाणी प्रत्यक्ष देवाचे देव महादेव यांची पिंड या ठिकाणी प्रत्यक्ष प्रकट झालेली आणि श्री संत चिरोबाबा महाराज यांची ही मूर्ती अनादी कालापासून या ठिकाणी प्रकट आहे आणि त्यांचा प्राप्त होतोय। पूर्वीच्या काळामध्ये या ठिकाणी महाराज एक बंगलेली मूर्ती या ठिकाणी सापडली दत्तप्रभूंची आणि पुन्हा तिची स्थापना करून सुंदर असं मंदिर आपल्या गावामध्ये त्या ठिकाणी उभारण्यात आलं आणि अगदी महाराज या 16 वर्षापासून या दत्त जन्मोत्सवाचा कार्यक्रम या ठिकाणी या जय चिरोबा देवस्थान कानवे यांच्या वतीने या ठिकाणी दरवर्षी संपन्न होत असतो। समस्त ग्रामस्थ मिळून हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करत असतात। अनेक अन्नदाते अन्नदानाचं स्वरूपाने मदत करत असतात आणि अनेक कीर्तनकारांना त्या ठिकाणी महाराज यजमानांच्या माध्यमातून येणं होत असतं। आजची महाराज जी शेवटच्या दिवसाची कीर्तन सेवा आहे, उद्या त्या ठिकाणी महाप्रसाद होणार आहे। आज या ठिकाणी कार्यक्रमाचा शेवट असून आज त्या कीर्तनाची सेवा ज्यांनी घेतलेली सौजन्य घेतलंय कैलासवासी मालती मल्हारी भेरे यांच्या स्मरणार्थ श्री नानासो संदीप मल्हारी भेरे यांच्याकडून नानासाहेबांकडून हा कार्यक्रम आजचा कीर्तनाचा या ठिकाणी या भेरे परिवाराकडून या ठिकाणी घेण्यात आलाय आणि ही कीर्तनाची सेवा या समस्त भेरे परिवाराने संदीप भाऊ भेरेंनी या ठिकाणी माझ्यासारख्या बालकाच्या लेकराच्या वाटेला आली। आपल्या गावामध्ये काही माझं असं प्रथमता येणं झालं नाही। आपल्या गावामध्ये माझं हे 4th 5वे कीर्तन असलं पाहिजे। अगदी कोरोनाच्या आधी मी त्या ठिकाणी आलो होतो। आमचे विजू भाऊ भेरे यांच्या सौभाग्यवतीच्या स्मरणार्थ या ठिकाणी आजच्याच दिवशी त्या ठिकाणी माझं कीर्तन झालं। त्यावेळेस असा पोत्र्यासारखा होतो बाली आता जरा गरगुल्याच्या कारण लग्न झालं माझं। लग्न झाल्यावर माणूस सुजत असतो, जरा सुजलो बाबा फुगत असतो आहे की नाही। आमचा संजूबाई खूप फुगत नाही बाबा जसं आहे असो। महाराज त्या ठिकाणी आमचे मालदेड या गावामध्ये लहानपणापासून आता बाळाने जी चाल म्हटली त्या बाळाच्या वयापासून मी त्या ठिकाणी मालदेडला कीर्तनाला येतोय। आमचे आदरणीय संजू भाऊ पवार या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांच्या गावामध्ये त्या ठिकाणी कीर्तन व्हायची आणि आपण स्टेज नव्हतं तर लाकडाच्या स्टेजवर कीर्तनाला उभं राहायचं। अजून बी कॅसेट माझ्याकडे आहे त्या कीर्तनाची। तर त्या ठिकाणी अगदी काहीच त्या ठिकाणी महाराज निर्मिती नव्हती देवस्थानची, अगदी सामान्य पद्धतीने एक छोटंसं मंदिर होतं आणि तेव्हापासून आपण हा कार्यक्रम करतोय। तेव्हापासून या ठिकाणी मी येतोय आणि आता बराचसा बदल झाला। जय चिरोबा देवस्थानने अतिशय सुंदर अशा पद्धतीने परिवर्तन करून टाकलंय। समस्त ग्रामस्थांनी सुंदर अशा पद्धतीने याचं परिवर्तन केलेलं आहे। आता देवस्थानची निर्मिती होते, इथं सुंदर असा लाइटिंग पोल उभा झाला, अनेक या ठिकाणी बांधकाम झालेले, कार्यक्रमासाठी झालेले। अशीच या ठिकाणी या देवस्थानाची उत्तरोत्तर प्रगती होत राहो। दत्तप्रभूंचं देवादिदेव महादेव आणि चिरोबा महाराजांचा या ठिकाणी आशीर्वाद गावाला लागून गावाचं कल्याण होत राहो। आपल्या देवस्थानाचं नाव महाराष्ट्रभर त्या ठिकाणी प्रसिद्ध हो, अनेक भाविक या ठिकाणी दर्शनाला येऊ अशी महाराज चिरोबा चरणी महाराजांच्या चरणी या ठिकाणी दत्तप्रभूंच्या चरणी देवादिदेव महादेवांच्या चरणी या ठिकाणी अर्पण करूया। सुंदर असा योग घडून आलेला आहे। अनेक या ठिकाणी सुंदर परिसरातले कलावंत कलाकार मंडळी गायक वादक उपस्थित आहेत। बाळ गोपाळ आई मुक्ताबाईच्या स्वरूपाने लेकी सगळ्या या ठिकाणी टाळ घेऊन कीर्तनासाठी उभ्या आहेत। सुंदर असं नियोजन या ठिकाणी झालेले। आमचे संजय भाऊंची उपस्थिती मानलेवरून या ठिकाणी प्राप्त झाली। विशेष करून आज कीर्तनाची ही शूटिंग योगायोगाने झाली। महाराष्ट्रातलं नामवंत नाही गाजलेलं चॅनल वारकरी कीर्तन जवळपास 9 लाख सबस्क्रायबर त्या चॅनलला आहेत। असे महाराष्ट्रातील प्रसिद्ध चॅनल आमची भैयाभाऊ भयानेकर ती वारकरी कीर्तन चॅनल देखील आज आपल्या कार्यक्रमाच्या शूटिंगसाठी आलेले आहे। तर पूर्ण या ठिकाणी आपला कार्यक्रम या ठिकाणी आज लाईव्ह घ्यायचा होता, परंतु तुमच्या इथे रेंजचा प्रॉब्लेम असल्यामुळे आता शूटिंग होईल आणि उद्या त्या ठिकाणी सगळ्या गावकऱ्यांना या कार्यक्रमाचं लाईव्ह दर्शन होईल। म्हणजे आपल्या चिरोबा देवस्थानचा कार्यक्रम हा युट्यूबवर कायमचा सुंदर अशा पद्धतीने महाराष्ट्रभर पाहायला जाईल। 9 लाख सबस्क्रायबर आमच्या भैयाभाऊंच्या वारकरी कीर्तन चॅनलला आहे। त्याची लिंक मी विजू भाऊकडे सेंड करेन, नंतर तुमच्या गावच्या ग्रुपमध्ये टाका। सगळ्यांनी हे कीर्तन पहा आणि आपल्या चिरोबा देवस्थानचं नाव या मीडियाच्या माध्यमातून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हा मानस आहे। त्या ठिकाणी मी कॉल केला, योगायोगाने आमचं भैयाभाऊंचा कार्यक्रम होता, नाशिक मध्ये मोठा सप्ताह होता, तो संपून त्या ठिकाणी गावाकडे जात होते, परंतु त्यांना म्हटलं आमच्या अशा सुंदर अशा त्या कानवे गावामध्ये देवस्थान आहे, तिथं आपण शूटिंग करावी, तेही मंडळी सहकार्य करतील, आपलं मानधन देतील।
त्या ठिकाणी संपर्क केला गावकऱ्याशी, म्हणजे घेऊन या महाराज, आमचंही कार्यक्रम त्या ठिकाणी लाईव्ह जाईल, सगळेजण पाहतील, आनंदाची गोष्ट आहे. आणि ही अशा पद्धतीने या कार्यक्रमाचं प्रक्षेपण या ठिकाणी होणार आहे. असो, सेवेसाठी घेतलेला अभंग, दत्तप्रभूंचं वर्णन करणारा हा सुंदर असा या ठिकाणी अभंग आहे. आयुष्यामध्ये मानवी जीवाला उद्धाराला कारणीभूत ठरतं ते भगवंताचं नाम. जन्माला आल्यानंतर प्रत्येक जीवाचं कर्तव्य काय, ते कर्तव्य त्या जीवाने समजून घेणं हे गरजेचं आहे. 184 योनी फिरून मनुष्य देहाचा वारा तुम्हाला लागला, नेमका कशासाठी लागला, काय करण्यासाठी लागला, अनमोल किमतीचा नरदेव तुम्हाला कशासाठी दिला, हे प्रत्येक जीवाने समजून घेणं गरजेचं आहे. 184 योनी फिरून मनुष्य देहाचा वारा तुम्हाला लागला. हा मनुष्य देह आपल्याला दिला, कशासाठी दिला? देवे दिला देह कशासाठी दिला? देवे दिला देह. भज भज, व्हॉट इज भज? आलूचे भज, पालकचे भज. कोणतं भज? नॉट भज, भजन. कशासाठी दिला? अनमोल किमतीचा नरदेव कशासाठी दिला? देवे दिला देह भजन, भजनासाठी दिला. आपण चांगला बारीक विचार केला संजू भाऊ, लोकांनी आयुष्यात भजन केलं का? भजन नाही, भज खाऊन आयुष्य घालवलं, खाऊन पिऊन मजा मारून आयुष्य घालवलं. एक लक्षात ठेवा, या जगाच्या पाठीवर भजनाचा अधिकार आणि भक्तीचा अधिकार या मानवी देहाव्यतिरिक्त कोणाला दिला नाही महाराज, कळलं का? याच देही घडे देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही कोटी. हाय काका विनेकरी काका, मला सांगा, तुमच्या आयुष्यात तुम्ही असं कधी पाहिलंय का बुवा की 10-12 गाळव एका ठिकाणी बसली भजन करताय? गाळव गाळव गाळव, गदा, डॉंकी. विनेकरी म्हणताय, म्हणले बाबा गाढव कुठं भजन करताय का? म्हणले आयुष्य गेलं परमार्थ. पण गाढवांना भजन करताना पाहिलं, गाढव भजन करत नाही. कोण भजन करत नाही पोरांनो? गाढव. काय करत नाही? भजन. कोण करत नाही? गाढव. काय करत नाही? बोला पोरांनो, कोण करत नाही? गाढव. धन्यवाद मंडळ आपला आभारी. म्हणजे आम्ही गाढवाची गोष्ट करतोय बरं, तुम्ही वेगळा अर्थ घेऊ. मला सांगा महिला मंडळ, तुमच्या आयुष्यात तुम्ही असं कधी पाहिलंय का बुवा की 10-12 म्हशी निघाल्या ना पंढरपूरला पाहिजे? म्हशी माहितीये ना, रेड्याची बायको. गावातल्या 10-12 म्हशी म्हणल्या, मायले कोरोनात कट्टाळाला गो बया, कीर्तनाला जाऊन येऊ. पाहिले कधी म्हशी? म्हशी. आमची आजीबाई म्हणते, बुवा म्हशी कुठे वारीला जाताय? म्हणले हा, म्हशी वारीला जात नाही. कोण जात नाही पोरींनो? म्हशी. कुठं जात नाही? वारीला. धन्यवाद. म्हणजे आम्ही म्हशीची गाढवाची गोष्ट करतोय, आपण वेगळा अर्थ घ्यायचा. ऐका पुढचं, ऐका. तुम्ही सर्व लोक कीर्तनाला आले का? आले माणसं होते म्हणून, बरोबर? समजा जरी तुम्ही भजनाला जात नसाल, पुरुष मंडळी, समजा जरी महिला मंडळी तुम्हाला वेळ नाही, तुम्हाला वारीला जायला, वारीला जात नसाल, काय हरकत नाही. पण तुम्ही सर्वजण कीर्तनाला आले का? आले माणसं होते म्हणून कीर्तनाला आले. एवढा मोठा गावात चोरोबा देवस्थानचा दत्त उत्सव होतोय, तर आपण कीर्तनाला गेलं पाहिजे. ही बुद्धी का आली तुम्हाला? माणसं होते म्हणून तुम्ही कीर्तनाला आले. तुम्ही माणसं होते म्हणून कीर्तनाला आले. जे आले नाही, जे आले नाही त्यांच्याबद्दल मला काही म्हणणं नाही.
विठाल विठाल. तुम्ही तुमचा अर्थ लावू शकता आहे की नाही. त्यांचा उद्या कार्यक्रम आहे जे दणका भंडारा महाप्रसाद. अनमोल किमतीचा नरदेव हा कशासाठी दिलाय? भक्तीसाठी, भजनासाठी दिलाय. पण चांगला बारीक जर विचार केला तर किती लोकांनी भजन केलं? अख्खा आयुष्य खाण्यात पिण्यात आणि पिऊन गटारी लोण्यात घालवलं. इतर योनींच्या हा विचाराचे नाही कुठला, याच देही याच डोळा, भोगू मुक्तीचा सोहळा, भोगू मुक्तीचा सोहळा. हा जो भक्तीचा मुक्तीचा सोहळा आहे, अनमोल किमतीचा, या अनमोल किमतीच्या नरदेह हातच तुम्ही बघू शकता. इतर योनीत म्हणून संत सांगतात, अरे मनुष्य जन्म अनमोल रे, आता प्राप्त झालाय, पुन्हा प्राप्त होण्याची गॅरंटी आहे अजिबात नाही. मग अनमोल किमतीच्या नरदेहामध्ये आल्या तर तुम्ही आम्ही काय केलं पाहिजे? भजन केलं पाहिजे, भक्ती केली पाहिजे. पण आजच्या लोकांना सांगा, अरे अनमोल किमतीचा नरदेह दिलाय, देवाची भक्ती कर, देवाचे भजन कर. पण आताचे लोक काय म्हणतात माहितीये का महाराज? आमच्या खानदेशी भाषेत सांगतो, आमचं नंदुरबार हे खानदेशात येतं. कशात येतं? आमच्याकडे अहिराणी भाषा. आमच्याकडे कुठली भाषा असते? अहिराणी. आमच्या भाषेत सांगतो तुम्हाला, जर आमच्याकडे लोकांना म्हणलं ना की अनमोल किमतीचा नरदेह दिलाय, भक्ती कर, पण आमच्याकडे लोक काय म्हणतात माहितीये का? म्हणे महाराज देवनी भक्ती करी सं काय भेटी म्हणे, काही नाही, खायलो पिलो आणलो काही नाही भक्ती करून. कळलं? खायलो पिलो लोईलो लोईलो नाही कळलं? झोपून घ्या म्हणले काय देवाची भक्ती करून नाही. अनमोल किमतीचा नरदेह मिळालाय, या नरदेहात त्या ठिकाणी तुम्ही आम्ही परमार्थ केला पाहिजे, भक्ती केली पाहिजे. मग काही लोक पुढे आली आणि म्हणायला लागली, ठीक आहे म्हणले महाराज आम्ही भक्ती करू, पण आम्हाला सर्वात या कलियुगामध्ये सोपं काय असेल, जे साधन ज्याच्याने आम्ही नामस्मरण केल्यानंतर किंवा भक्ती केल्यानंतर देव आमच्यावर कृपा करेल, असं सर्वात सोपं साधन सांगा. तेच नाथबाबा अभंगाच्या पहिल्या चरणात. Rani
मंत्र सोपा दत्त दत्त वाचे जपा किंवा वाचनी त्या भगवंताचं नामस्मरण जपा. या जगाच्या पाठीवर हे कलियुग आहे महाराज. या कलियुगामध्ये तुम्ही जर भक्ती करायची असेल, योग याग तप कर्मकांड या मार्गाने जर तुम्ही केला तर तुमच्याकडून शक्य नाहीये, कारण हे कलियुग आहे. या कलियुगामध्ये जर तुम्हाला महाराज जर आयुष्यात तुम्हाला जर उद्धार करून घ्यायचा असेल तर एकच आहे, कलियुगी उद्धार हरीच्या नामी. हो कलियुगी उद्धार हरीच्या नामी. नाम संकीर्तन साधन पैसोपे. एवढं साधन सोपे, जडतील पापे जन्मांतरी जन्मांतरी. एवढं भगवंताचं नामस्मरण सोपं आहे महाराज. एवढं भगवंताचं नामस्मरण. हा मंत्र दत्त वाचे दत्त दत्त म्हणा किंवा दत्त दत्त वाचे जपा. भगवंताचं नामस्मरण एवढं सोपं. सर्वाहुनी सोपे. सर्वाहुनी सोपं जर काय असेल तर भगवंताचं नामस्मरण. पण शहाणा तोच घेईल बरं. सोपं जरी असलं तर जो शहाणा आहे, अति शहाणा नाही, दीड शहाणा बिलकुल नाही, फक्त शहाणा. तो शहाणा म्हणजे विवेकी, ज्याचा विवेक जागृत आहे, भक्तिमय, सात्विक आहे. नाहीतर महाराज संसारात ज्याचा विवेक अडकलाय त्याला भगवंताचा नामस्मरण सोपं सुद्धा गोड लागतं का? देवाच्या नामाची चव लागते का लोकांना? देवाचं नामस्मरण सोपं, दत्तप्रभूंचं नाम सोपं जरी असलं तरी त्या ठिकाणी आपल्याला लागते का चव? साधं उदाहरण सांगतो काका. गुळ खाल्ला, गुळ खाल्ल्याची चव लगे लागते का 12 महिन्यानंतर? गुळ मी खाल्ला, मला सांगा गुळ खाल्ल्याची चव लगे लागली का 12 महिन्यानंतर? लगेच. कोणी शिवी दिली, शिवी, तर त्याची चव लगे लागते का 12 महिन्यानंतर? कोण बोलला? कापूनच टाकेल, फोडूनच टाकेल, मारूनच टाकेल. ऐक नाही, कोणी शिवी दिली त्याची चव लगे लागते, गुळ खाल्ल्याची चव लगे लागते. मला सांगा हरिनामाची, भगवंताच्या नामाची, दत्त नामाची चव लगे लागले पाहिजे का 12 महिन्यानंतर? लगेच. फक्त कीर्तनापुरतं लगेच. इथून बाहेर निघलं की म्हणजे सांगणं बुवा धंदा आहे त्यांचा. आपण ऐकायचं नाही, आपण लगेच इथं तो पुरता म्हणून आपण कीर्तनापुरतं नाही. देवाच्या गोडी लागली पाहिजे पण कीर्तनापुरतं. बाहेर गेल्यावर दुसरी गोडी असते आपल्या. बाहेर गेल्यावर सांगितलं आण रे भाऊ चुना, चुनांचा महाराज. जीवनामध्ये हरिनामाची गोडी, एवढं भगवंताचं नामस्मरण गोड सुद्धा आयुष्य निघून जातं. आता मोकळी होऊन जातात पण तोंडात कधी राम नाम येत आहे की नाही? दात मोकळी होऊन जातात. कारण का? याचं कारण आहे आम्हाला गोडी लागलीची संसाराची. काय लागली? संसाराची गोडी लागल्यामुळे आम्हाला या प्राण्याला, या जीवाला, प्राण्याशी मंत्र म्हणजे जीव, मानव, या मानवाला संसाराची गोडी लागल्यामुळे हरिनामाची गोडी, त्या महामंत्राची गोडी लागत. आयुष्य निघून जातं महाराज संसारामध्ये. दात मोकळी होऊन जातात, काळ्याची पांढरी होऊन जातात, तरी सुद्धा जीव सावध होत नाही आणि देवाच्या नामाची गोडी लावून घे. मला सांगा तुम्ही महाराज,
म्हातारा जेवढं म्हातारा होत जातंय तेवढं त्यांनी राम राम श्याम श्याम करावं का पांढऱ्या केसांना काळ करीत गावभर शायनिंग मारत. आजीबाई मला सांगा, म्हातारी जेवढी म्हातारी होत जाती तेवढं तिने कीर्तन भजनाला यावं का ब्युटी पार्लरला जावं? कीर्तन भजनला यावं. पण नाही महाराज, म्हातारी 90 वर्षी झाली पण कलरच्या पुढे दळशा मारती. म्हणती माय मेकअप करा गो, माय मी मरायला आली गो मेकअप. तू शिला कीर्तनाला कुठं मेकअप करते माय? मसनात गौरे गेल्या बुवा, पण म्हाताऱ्याला कधी हरिनामाची गोडी लागली? आता बघा गावात सप्त्या चालू आहे, 2 दिवस 2.5 दिवसाचा 3 दिवसाचा. एखादी म्हातारी म्हणते माय आपल्या गावात कीर्तन गो बया, चल आपल्या गावात कीर्तन चाल कीर्तन ऐकायला. म्हातारी म्हणती आली असती गो बया मी कीर्तनाला, पण काय करते गो माय, माय ना तू माझ्याशिवाय झोपत नाही गो माय, माय ना तू माझ्याशिवाय पेत नाही ग माय, माय ना तू माझ्याशिवाय खात नाही ग माय. हो ग माय. हे म्हाताऱ्या लोकांना म्हाताऱ्यांना लय मोठा भ्रम आहे. नातू माझ्याशिवाय झोपत नाही आणि नातू माझ्याशिवाय खात नाही. तुम्ही लवकर मारा, तो चांगलं खाल्ल्याशिवाय राहणार नाही. कारण का आज चोरू चोरू तुम्हीच खाऊन जाता. म्हाताऱ्याला चावता येत नाही म्हणून आईस्क्रीमची स्क्रीम वाली बिस्कुट आणायला लावती, मधलं स्क्रीम चाटून घेते, पोराला बिस्कुट. सुनबाई म्हणते आमची म्हातारी दिवसेंदिवस अशी खपकीच्या खपकी कशी उरायली. सोन्याला माहिती म्हातारी बिस्कुट चोरू खाली आहे की नाही? कळलं तुम्हाला? म्हणजे आम्ही संसारात एवढे रंगलोय, संसाराची एवढी गोडी लागली, गावात हरी कीर्तन चालू आहे, हरी नामस्मरण चालू आहे, भगवंताचं सप्ताह चालू आहे, तरी म्हातारी इकडे वळायला तयार. एवढा संसाराची गोडी लागली. पण संत सांगतात अरे संसार दुःख मुळ जहूकडे हिंगण, विश्रांती नाही कोटे, रात्रंदिवस दुःख बांधवारी हाय हात दुःख बांधवारी हाय हात दुःख बांधवारी हाय हात दुःख बांधवारी हाय दुःख बांधवरी हाय हा संसार, सुखाचा विचार नाही मोठे. अरे सुखाचा तीळ मात्र सुद्धा विचार या संसारात नाहीये. तर या जीव हा संसारात सुख पाहत असताना या संसाराच्या पाठीमागे धावतोय. संसार कसा आहे आमच्या खानदेश रत्न बहिणाबाई चौधरींनी सांगावं. अरे संसार संसार जसा तवा चुलीवर, पहिले हाताले चटका मग मिळते भाकर. अरे भाकरीचं सूप घ्यायचं तर पहिले चटका तव्याचे घ्यावं लागतोय पाहुणं. तसा आहे संसार. संसार कसा आहे? दुसरं उदाहरण माझ्याकडे लक्ष देऊन ऐका. अरे संसार संसार जसा कबशीन घर, अरे संसार संसार जसा कबशीन
बशी बशी आरामशीर आणि कप फिरे गर काय कपांडला नाही कळलं पुन्हा अय कप अरे संसार संसार जैसा कबशी नगर बशी बशी अय बशी 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 आरामशीर कप अय कप कप फिरे गर गर आहे का बशीला काय टेन्शन अजिबात नाही महाराज बशीला टेन्शनच नाही रात्रपाळी दिवस जाय कामाला जाय शेतात जाय वावराला पाणी तांदळाला भाताला पाणी किराणा करून आण गरम गरम चहा पहिले कोणाच्या बोकांडी कपाचा उरलास तर मग बशीकडे आणि बशीला साधी टीच पडली तरी लोक बशी फेकून देतात पण कपाची सुटका नाही कपाचा तुटला तरी त्याचे जिरभर लोसनभर हळदभर मीठभर तेलभर घास तेलभर कपाची सुटका पण अजून कळना काही कपांडला हो या संसार पायी हो या संसार पायी हात लावणी नशिबाला रडशील डाई डाई हो या संसार पायी हो या संसार पायी अरे जीवनात किती तुम्ही म्हणा हे माझं ते माझं 1 कोटीचा बंगला तुमच्या नावावर राहू द्या पाहुणं 3 ताली बंगला तुमच्या नावावर राहू द्या पण शेवट आपला बंगला फिक्स आहे संसारात गुंतलेली माणसं ऐका तू म्हणशील घरदार हे येथेच राहील सार आणि तू गेल्यावर तुझे हे घर गावाच्या बाहेर नदी के उस पार इधर भी नहीं डांडा डांडा हो या संसारा पायी हात लावून नशिबाला तू रडशील डाई डाई तुरळशील डाई डाई या संसारा पायी तू म्हणशील पैसाळ का हा येथेच राहील सडका तुम्ही म्हणा पैसा पैसा पाहुणं 100 एकर जमिनीचे मालक तुम्ही असा आणि माय 1 किलो सोन्याचे दागिने तुमच्या अंगावर राहू द्या पण शेवटी काय ना रे तू म्हणशील पैसाळ का हा येथेच राहील सडका आणि तू मेल्यावर तुझ्या बरोबर एक मातीचा हा मळका तो बी सोन्याचा नाही माय सोन्याचा नाही गो माझी माय मातीचा गो एवढे आपले पोरं भारी म्हातारी तर लय अंगावर सांभाळू ठेवती म्हातारी म्हणती माया माया कानातलं माया नाकातलं माया पाटल्या माया गोटल्या माया डोरलं आहे की नाही एखादा म्हातारी 90 वर्षाची म्हातारी झाली तिला जर म्हणलं आजी एवढे अंगावर दागिने वागू नको दे काढून दे आमच्याकडे पण म्हातारी काय म्हणते माहितीये का लई जी वस्तू दागिने म्हातारी म्हणते नको गो बया कशाला काढू नवऱ्यानं मला साखरपुड्याला दिलते राहू दे गो माय अय साखरपुडा 50 निघून गेला पण म्हाताऱ्याला पुढं करती आणि अंगातले दागिने काढून देत नाही एवढं प्रेम आजी एक सांगू अंगावरचे दागिने किती सांभाळू पण कार्यकर्ते टपलेले आहेत म्हातारी कवा मरती आणि कवा अंगातले दागिने काढू कार्यकर्ते कोणते क्या बात आहे सोना बरोबर सोना त्यांना माहितीये मुलींचा जमाना गेला आता पहिले म्हातारीच्या सगळे दागिने मुलींना भेटायचे पण आता मुलीच्या पहिले म्हातारीच्या दागिन्यावर डल्ला मारत असेल तो कोण सोना सुना आबा बाबा सुना मत सुना सुनांची कहाणी सांगतो ज्या सुना म्हातारीला जिवंतपणी खायला विचारत नाही प्यायला विचारत नाही त्या सुना म्हातारी मिल्यानंतर आशा रडतात कशा रडतात रडून दाखवू का तुम्हाला म्हणजे आपल्याला ते बी जमतं बरं बाय प्रॅक्टिकल माय कीर्तन
म्हणजे नवीन पोरीला उपयोगी पडेल. म्हातारे मेल्यावर कसं रडायचं असतं वा. हा रड रड बर रडतो. तिला आळवं टाकतात. मोठी सून तिकडच्या बाजूला, लहानी सुनीकडच्या बाजूला. अशी बगलत हात घालती लहानी, असं गालावर हात ठेवती आणि रडायला सुरुवात करते. पहिले आमचा खानदेशी तळका मारतो, मग तुमच्याकडे वळतो. आमच्याकडे कसं हो माझी म्हातारी, नाही म्हातारी नाही, तुमच्याकडे वेगळा शब्द आहे. हो माझी ढोकरी. बरोबर, म्हातारीला ढोकरीच म्हणतात तुमच्याकडे. हा हा. हो माझी आत्या रात्री भोज खाल्ले, कुरड्या खाल्ले, भांडरातला भात खाऊन कस काय ऊस गेली माझी आत्या. लगेच मोठी तिकडून रिप्लाय देते महाराज लहानीला. मोठी काय म्हणते, हो माझी आत्याबाईची लहानी सून एवढ्या गप्पा नको हाणू ग, म्हातारीच्या मुलीलाही बोगस ग. ते यायच्या वगैरे म्हातारीच्या कानातलं, नाकातलं, बोटातलं, गळ्यातलं पिवळं धवळं सगळं काढून घे ग माझी आत्या. काय ठेवत सगळं काढून घेता माय. म्हणून मी तुम्हाला जिवंतपणे सावध करतोय. तुमचे दागिने उगीच कोणाच्या तरी बोकांडे जाण्यापेक्षा चांगल्या लोकांना जिवंतपणे दान करता आलं तर करून टाका. तसं मला केलं तरी मी नाही म्हणणार नाही. विनोदाचा भाग सोडा, आपण हे वास्तव सत्य. ज्याच्यावर तुम्ही आम्ही एवढं प्रेम करतो त्याच्यासाठी भांडणं होता महाराज. हो या संसारा पायी, हो या संसारा पायी हात लावणी नशिबाला तू रणशील ढाई ढाई. तू संसार केला गाई गाई रे, तुझ्या अंगाची झाली लाही लाई रे. आयुष्य गेले हात पाय तकले, परिमुखी राम नाम नाही रे. तू म्हणशील बायका पोर हे तुझे मागचे चोर, आणि तू मेल्यावर तुझ्या डोक्यावर फोडतीन हे खापर. हो या संसारा पायी हात लावणी नशिबाला तू रडशील डाई डाई. म्हणे तुकड्या गोळ्या हत्ती एका क्षणात होईल माती. रावण मेला लंका जडाली, तशीच होईन तुम्ही आमची गती. अरे रावणाचं किती होतं, रावणाचा बाथरूम साफ करणारा नोकर अख्खं तुमचं गाव विकत घेऊन गेल. रावण जर या मतदारसंघात उभा राहिला तो बिनविरोधी निवडून येईल. एवढं रावणाच्या घरात श्रीमंती होती, रावणाच्या नोकराची श्रीमंती होती. रावणाचं किती असेल सोन्याची लंका, पण आजच्या घडीला रावणाच्या नावावर एक गुंठा. गुंठे मंत्री गुंठे, एक गुंठा जागा नाही पाहुणं. तू हमकीच दर्या मी पत्ती कुठं भ्रमात आहे तुम्ही. पण आपली अशी थोडीशी 50-1 कोटीची अगरबत्ती कुठं लागती. पण बाप ज्याची इस्टेट विकू गुंठे मंत्री होता. काही 1-2 कोटी जर अकाउंट मध्ये आले ना, ते हे गावात मात नाही. असं मात चढ अशी कॉलर टाईट करून फिरतात ते मोकार सोडलेले वळू सारखे. अरे तू ऐक रे, माणसात येर तू माणसात येत नाही, असं कळकळ निघतो. मग पैशाची मस्ती चढते. भाऊ सगळ्या गोष्टीची मस्ती करावी पण पैशाची करू नये बरं. असंही काही लोकांचं घरात खायला नाही दाना आणि मला बाजीराव म्हणा. आलं लक्षामध्ये. आता गाव परत गल्ली परत पुढारी झालेत महाराज. घरात खायला दाना नाही पण गाव पुढारी. लई गाव पुढारी. कधी ते येणार नाही, सप्त्यात येणार नाही, कधी चांगल्या कामात येणार नाही. भंडारा असला की भंडारात ते शिकवायला येतील. चुकलं महाराज, असं नाही, हे असं पाहिजे, हे असं नाही, हे असं पाहिजे होतं. मग तू यायला पाहिजे होतं. त्याला विचारायची पावती किती, काय नाही, 100 रुपयाची. मग गर्व आहे निघ.
ती 100 रुपयाची बातून गाव पोटारी करतो, आहे की नाही? असंच आहे महाराज. राबायला धर्म कार्यात राबायला कोणाची इच्छा नाही, कारण का? पैशाची मस्ती, आहे की नाही? ठराविक लोकांनी फक्त काम करायची महाराज, बस. आणि आम्ही फक्त त्या ठिकाणी काय करायचंय? ऑर्डर द्यायची. महाराज भगवंताच्या दत्तप्रभूंच्या श्री चेरोबा बाबांच्या दरबारामध्ये जो कोणी सेवा करेल, साधी महाराज पत्तरवाडी उचलायचं काम ज्याने जरी केलं महाराज, त्याच्या जीवनामध्ये भगवंत महाराज भरभराटी येऊन कल्याण करेल, हे लक्षात ठेवा. देवाच्या सेवेमध्ये कधी लाज वाटू देऊ नका, बरोबर? पण देवाच्या सेवेमध्ये सुद्धा मला लाज वाटते, कारण का? गाव पुढारी आमची कॉलर टाईट असते महाराज, इस्त्री बिघडायला लोक आमची, आहे की नाही? महाराज जीवनामध्ये एक लक्षात घ्या, आयुष्यामध्ये पैशाची मस्ती, पैशाचा मान, श्रीमंतीचा अहंकार कधी करू नये. बरं, पैसा आज उद्या नाही. काय म्हणतोय मी? आज तुम्ही गरीब असाल, उद्या श्रीमंत होणार, आणि आज श्रीमंत असाल तर उद्या भिकारी होणार. ही हवी ती चले वाक्य टकोऱ्यात ठेवा, कळलं? आमच्या खानदेशात एक म्हण आहे, असं मोठं खटलं श्रीमंतीने उठलं. खटलं माहिती? खटलं म्हणजे मोठं कुटुंब आहे ना, मोठं कुटुंब. खटलं म्हणजे मोठं कुटुंब. असं मोठं खटलं श्रीमंतीने उठलं, गुंटी इकू. असं मोठं खटलं श्रीमंतीने उठलं, दागिन्याने नटलं. असं मोठं खटलं श्रीमंतीने उठलं, दागिन्याने नटलं. एक दिवशी असं फाटलं, आता बिनतेलाचं पिटलं. नाही रे नाही कुणाची कोणी, अरे नाही कुणाची कुणी, तुझे नोही रे कोणी. अंतिल जाती कन्या प्राण्या माझे माझे म्हणून, प्राण्या मायेचा बाजार. मायेचा बाजार आहे महाराज सांगा. म्हणून आयुष्यामध्ये जन्माला आलोय कशासाठी आणि करायचंय काय, याचा विचार प्रत्येक जीवाने केला पाहिजे. क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गमा दिया, तूने जीवन गमा दिया, क्या किया रे. जिसे पाना था उसको खो दिया, जिसे पाना था उसको खो दिया. अमृत छोड़ के पीता है शराब रे, भगवान के नाम से मुंह मोड़ता है. क्या किया क्या किया, तूने जीवन गमा दिया, हो तूने जीवन गमा दिया. एवढं भगवंताचं नामस्मरण गोड आहे, तरी त्या देवाच्या नामाची गोडी लागते आम्हाला. नाथ बाबांनी सांगितलं संसार हा गोड नाहीये बाबा, संसार दुःखाचं मुळे
संसाराच्या संबंधाने असलेले पदार्थ हे दुःखाला मूळ कारण आहे। ज्या धनावर ज्या पैशावर तुम्ही आम्ही मस्ती करतोय, अहंकार करतोय, ते आपलं कधी नव्हतं। खाली हात आलो तो खाली हात जाणार आहे। मरताना नवे कपडे तर घातले जाणार, पण त्या नव्या कपड्यांना एक बी खिसा नसेल। तुमच्याकडे काय पद्धत? मड्याला नवे कपडे घालताना खिशेवाले घालता का बिन खिशेवाले? बघा तुम्ही, मेलेल्या मड्याला लय सजवलं जातं महाराज, पण सजवताना नवे कपडे तर घातले जातात, पण बिन खिशाचे। भाऊ आयुष्य लई, याच्या डोक्यावरची टोपी त्याच्या डोक्यावर, त्याच्या डोक्यावरची टोपी याच्या डोक्यावर, लई केलं तू नाटक, पण लई तू अधर्माने पैसा बी कमवला, पण शेवटी खळकू घेऊन चाललाय का? कपाळावर ठोकलेला ठोकळा सुद्धा मसनवाट्यात पडला, आणि तोंडात टाकलेलं सोन्याचं तुळशीचं पान सुद्धा कुठं पडलं? तुळशीचं पान सोन्याचं, कोणाच्या तोंडात? याच्या। हा कोण? ज्याने भर सप्त्यात पाय घातली, भर सप्त्यात पायात घातली, एकादशी पाहिली नाही आणि दत्त जयंती पाहिली नाही, एकादशीला हाडकं फोडू लागला। कोंबडे खाल्ले, बकरं खाल्ले, कधी? वर एकादशीला। आणि असा कार्यकर्ता मेल्यावर, असा कॅटेगरीचा माणूस मेल्यावर लोक म्हणतात तुळशीची पानं घाला, तुळशीच्या। अरे कशाला तुळशीची पानं घाला? कोंबडीची पिसाळं घाला त्याच्या तोंडात। बर एकादशीला कोंबडी खात बसला आणि मेल्यावर लय नाटकं करतात महाराज। एक लक्षात ठेवा, आयुष्यभर संसाराची गोडी कितीही केली, पण खाली हात आलोय, खाली हात जाणार ती फक्त केलेली चांगली कर्म जाणार, भगवंताच्या कार्यासाठी केलेलं कार्य, धर्मासाठी केलेलं कर्तृत्ववान अशी असणारी कर्म। धर्म आणि कर्म चांगल्या गोष्टी सोबत येणार आहेत, आयुष्यामध्ये काही सोबत राहणार नाही। हे वास्तव सत्य तुम्ही डोक्यात घ्या महाराज। म्हणून संसार माझं म्हणू नका, संसारात मन गुंतवू नका, दत्त दत्त माझं म्हणायला शिका। काय म्हणायला शिका? संसार माझा म्हणण्यापेक्षा देव माझं म्हणायला शिका। देव माझा माझा माझा
घर माझं म्हणण्यापेक्षा देव माझं म्हणायला शिका. श्री दत्त माझं म्हणायला शिका. जगाच्या पाठीवर सगळ्यात सोपा मंत्र महाराजांनी सांगितलेला आहे. पण देव माझा, दत्त माझा, विठ्ठल माझा हे फक्त संतांनी म्हणावं. तुम्ही आम्ही काय म्हणावं माहितीये का? कोंबडा माझा माझा माझा, बकर माझा माझा माझा, टोनग माझा माझा, मसळ माझा माझा माझा, बंगला माझा माझा माझा, गाडी माझी माझी माझी, माडी माझी माझी माझी, बायको माझी माझी. अरे तुझीचे रे भाऊ. आमचं आयुष्य याच्यात गेलं महाराज. माझी गाडी माझी माडी, बास एवढ्यातच गेलं आयुष्य आपलं. माझी गाडी माझी माडी, माझी माडी माझी गाडी, माझी गाडी माझी माडी, माझी माडी माझी गाडी. माझ्या बायकोला 5,000ची तुम्हीच म्हणा बहुती, आपण नाही म्हणत. साड्याने सगळं कपाट भरली तरी साडी सुटत नाही, आहे ना महाराज. एक लक्षात घ्या, आयुष्यामध्ये संसारातल्या किती प्रपंचातल्या गोष्टी माझ्या म्हटल्या, भगवंत देव माझं म्हणायला शिका. बरं तुम्ही म्हणाल महाराज मग या जगाच्या पाठीवर भगवंताचं नाम सोप आहे, म्हणून संसारात जे जीवाचं मन अडकलंय तो संसार मिथ्य कसं पटवून देण्याचा मी प्रयत्न केला. मग संसाराच्या वरची आसक्ती बाजूला सरली, भगवंतावर एकरूप झाली पाहिजे. मग अनेक लोक म्हणतात महाराज तारखेने आम्ही देवाची भक्ती करावी, कोणाची करावी कोणाची करावी, कारण की ते देव आपल्या हिंदू सनातन संस्कृतीमध्ये सांगितलेले आहेत. लक्षामध्ये वास्तविक चांगला बारीक जरी विचार केला महाराज, जो निर्गुण निराकार असणारा जो भगवंत आहे, जो परमात्मा आहे, त्याला गुण नाही आकार नाही, असा आकार रहित विकार रहित असा निर्गुण निराकार असणारा भगवंत या विश्वाच्या पाठीवर एक आहे महाराज. एक धरीला चित्ती एक गवा मी विठोबाचे देव, असं एक नाम हरी द्वैत नाम, बरोबर. महाराज म्हणता आपुला तो एक देव. वास्तविक देवाचं स्वरूप एक आहे महाराज, देवाचं स्वरूप एक आहे. मग नाथबाबांनी दत्त हा मंत्र सोपा का सांगितला या जगाच्या पाठीवर? अनेक ठिकाणी मंत्र या गोष्टी नाकारल्या देखील आहेत. परंतु महाराज काही जे मंत्र असतात ते महाराज सारख्याने वेद बाधित म्हणजे वेदाने प्रकट केलेले असतात. लक्षामध्ये काही मंत्र असे असतात की ज्याच्याने महाराज आयुष्यामध्ये वाचेची शुद्धता होते, देहाची शुद्धता होते. दत्त हे जे स्वरूप आहे हे स्वरूप अवधूत निर्गुण निराकार असणार, जे विरक्त या संपूर्ण संसारातून 3 गुणांच्या पलीकडे असणार, आकार रहित विकार रहित असणारे जे तत्व आहे, ज्यांना कुठला विकाराचा लवलेशही नाही, भगवंताला अवधूतही म्हटलं जातं. जे विकार रहित असणारे जे तत्व आहे, जे गुण रहित असणारे जे तत्व आहे, जे गुणांच्याही पलीकडे असणारे जे तत्व आहे, ते तत्व म्हणजे दत्त तत्व आहे. ज्या तत्वापासून महाराज विश्वाची निर्मिती झालेली आहे, चांगला जर बारीक विचार केला तर, आणि ज्या तत्वाने महाराज या संपूर्ण विश्वाला बांधून ठेवलेलं आहे ते म्हणजे दत्त तत्व आहे. दत्त तत्व म्हणजे कोणी काही शरीराचं व्यक्ती नाही. दत्त हे तत्व आहे ज्याच्या समोर महाराज 4 कुत्र्यांच्या रूपाने वेद त्यांच्या आजूबाजू फिरतायत. लक्षामध्ये जे 4ही वेद ज्या देवाचं गुणगान गातात ते म्हणजे दत्त तत्व. पाहिलं असेल दत्तप्रभूंची जी मूर्ती महाराज आजूबाजूला म्हणजे जी 4 कुत्री फिरतात, बरोबर पाहिलंय तुम्ही, ते म्हणजे 4 वेद आहेत. ज्या तत्वाच्या शरणावर लोटांगण, ज्या तत्वाच्या चरणावर त्या ठिकाणी महाराज लोटांगण असे ते 4 वेद. असं तत्वाच्या समोर लोटांगण जे वेद 4ही वेद घालतात ते तत्व म्हणजे दत्तप्रभूंचं तत्व. म्हणून महाराज दत्तप्रभूंचा मंत्र सोपा म्हणून दत्ताची भक्ती करायची. 3ही देवांचं वास्तव्य ज्या तत्वामध्ये विलीन आहे ते म्हणजे दत्त तत्व. ज्यावेळेस विश्वाची निर्मिती झाली, ऐका, विश्वाची निर्मिती झाल्यानंतर 3 देवांकडे जबाबदारी दिली. जगत उत्पत्तीची निर्मिती करावी हे ब्रह्मदेवाला दिलं. ऐका बरं, देवाचं पालन, जगाचं पालन पोषण करावं याची जबाबदारी विष्णू, आणि या जगाचा संहार करावं याची जबाबदारी दिली महादेवाला. आला का लक्षामध्ये? या 3ही ईश्वरी तत्वाने
हे विश्व त्या ठिकाणी महाराज कार्यरत आहे. काय म्हणतोय मी? सत्व प्रधान असणारी जी माया आहे, ती सत्व प्रधान मायेच्या संबंधाने हे निर्गुण निराकार परब्रह्म तत्व आलं आणि त्याच्यामध्ये देवांची निर्मिती झाली. मग या तिघही देवांना जे तत्व एकत्रित करतं त्याला म्हणतात दत्त. कळलं तुम्हाला? म्हणून दत्त प्रभूंचं मंत्राचा जप करायचा. का करायचा हे कळलं पाहिजे ना. तुम्ही म्हणतात महाराज नाथबाबा म्हणतात दत्त मंत्र सगळ्यात सोपा आहे. दत्ताचं आम्ही का चिंतन करावं त्याची कारण तुम्हाला सांगतो. म्हणजे दत्त तत्व हे काही साधं सुद्धा नाही. आला का लक्षामध्ये? फक्त ब्रह्मदेवाची पूजा करणार, ब्रह्मदेव प्रसन्न तुम्हाला होईल. काय म्हणतोय मी? तुम्ही विष्णूची पूजा करणार, फक्त विष्णूची कृपा तुम्ही महादेवाची पूजा करणार तर फक्त महादेवाची कृपा तुमच्यावर होईल. पण ज्याला या तिघही देवांची कृपा आपल्या जीवनात करून घ्यायची त्याचं नाव आहे दत्त. दत्ताची भक्ती करायची. म्हणून दत्त प्रभूंचं त्या ठिकाणी काय करायचंय? चिंतन करायचंय. अतिशय जास्त तुम्हाला खोलात जाऊन सांगणार नाही, जास्त तुम्हाला काही त्या ठिकाणी महाराज कठीण भाषेत सांगणार, सोप्या भाषेत दत्ताची परिभाषा परिव्याख्या करतोय तुम्हाला. म्हणून दत्ताचं का नामस्मरण, दत्त या मंत्राचा जप का करायचा आहे? कारण की हे तिघही देव जिथे वसतात, जिथे वास्तव्य करतात ते म्हणजे दत्त तत्व आहे. ज्या तत्वाच्या ठिकाणी चारही वेद लोटांगण घालतायत ते म्हणजे दत्त तत्व आहे. ज्या दत्त तत्वापासून गुरु परंपरा सुरू झाली. काय म्हणतोय मी? दत्तापासूनच गुरुची पुढे अनेक परंपरा विस्तारल्या गेल्या महाराज. निर्गुण निराकार असणारं जे भगवंताचं तत्व आहे, शेष शय्येवर झोपलेल्या नारायणाच्या नाभी कमलातून ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली. ऐका. आणि ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाल्यानंतर ब्रह्मदेवाला तप शब्द ऐकू आला. म्हणजे पै सृष्टीच्या उपक्रमा पूर्विका विरोत्तमा वेळायसा ब्रह्म ऐकला होता तो ईश्वराचे ओळखेनं सृष्टी करू शके तो तुरु केला की नामे. नामाने त्याचा उद्धार झाला आणि त्यांनी 100 वर्ष तप केलं कोणाच्या? नारायणाच्या नाभी कमलामध्ये. आणि मग बाहेर निघाल्यानंतर हुशार झाला आणि त्याने हे विश्व निर्माण केलं. बरोबर? त्या नारायणाला महाराज त्या भागवत मग त्याला चतुर्श्लोकी भागवताचा उपदेश केला असं म्हटलं तरी काय अडचण नाही. वेदाने प्रतिपादित केलेल्या महामंत्राचा त्याला त्या ठिकाणी उपदेश केला असं म्हटलं तरी काय. जे निर्गुण निराकार तत्वाला जाऊन भिडवतं त्या तत्वाचा उपदेश त्या ठिकाणी त्याला केला गेला. आलं लक्षामध्ये? ते गुह्य ते गुरु परंपरेने मिळतं. मग ते गुरु परंपरेने आलेलं ते गुह्य ज्ञान, ते ज्ञान त्या ठिकाणी महाराज दत्त ते ज्ञान ब्रह्मदेवाला मिळालं. ब्रह्मदेवाने ते ज्ञान अत्रि ऋषींना दिलं. कोणाला दिलं? अत्रि ऋषींना. जे अत्रींचा जन्म त्या ठिकाणी महाराज ब्रह्मदेवाच्या डोळ्यातून झालाय. आला का लक्षामध्ये? हो. जे सप्त ऋषी ब्रह्मदेवाच्या वेगवेगळ्या अंगातून निर्माण झाले ते दत्त, ते अत्रि ऋषी हे महाराज त्या ठिकाणी नेत्रातून म्हणजे ब्रह्मदेवाच्या नेत्रातून निर्माण झाले. आणि ते अत्रि म्हणजे दत्तांचे वडील. आणि त्या दत्तांना तो त्या ठिकाणी अनुग्रह केला. आणि दत्तप्रभूंना अनुग्रह केल्यानंतर मग वेगवेगळ्या शाखा संप्रदायाच्या विस्तारल्या गेल्या. मग तिकडे नाथ परंपरा, नवनाथांचे जे गुरु आहेत, आपल्याकडे नवनाथ माहिती आहे तुम्हाला, त्या नवनाथांना बी उपदेश दत्तांचा आहे. काय म्हणतोय मी? कळलं? दत्तांनी अनेकांना उपदेश केलेला आहे महाराज. मग दत्त परंपरा जी असेल ती त्यांच्याकडूनच आली. नाथ परंपरा जी म्हटली, आल्या का लक्षामध्ये? त्या नाथ परंपरे नवनाथ परंपरेकडे बी दत्तांचाच अनुग्रह त्या ठिकाणी गेलेला आहे. आलं का लक्षामध्ये? आणि परंपरा जी सुरू झाली ती दत्त प्रभूंच्या पासूनच झाली. आणि त्या गुरु परंपरेने गुरुपदेश त्या ठिकाणी पुढे दिले गेले. ज्या भगवंतापासून गुरुची परंपरा प्राप्त झाली, गुरु परंपरा स्टार्ट झाली, गुरु परंपरेची निर्मिती झाली आणि जीवाला अतिशय पद्धतीने राईट फाईट आणि जगाला अतिशय सोप्या भाषेत त्यांचा उद्धार होईल, ही परंपरा ज्या देवाने घालून दिली ते दत्तप्रभू हे गुरु परंपरेतले मुख्य असल्यामुळे दत्ताचं भजन म्हणून दत्त हा मंत्र आला का लक्षामध्ये? म्हणून दत्तप्रभूंची त्या ठिकाणी सेवा करायची. तुम्हाला सांगतो महाराज, दत्त उंबराच्या झाडाखाली त्या ठिकाणी दत्तप्रभूंची स्थापना करून ती सेवा त्या भगवंताची जर श्रद्धेने केली, भगवंताची पूजा जर आपण दत्तप्रभूंची अतिशय श्रद्धेने केली, दत्तप्रभूंची तुम्ही जी इच्छा व्यक्त कराल तीही पूर्ण करण्याची ताकद त्या ठिकाणी दत्तप्रभूंमध्ये आहे. आला का लक्षामध्ये? दत्तप्रभूंची एवढी ताकद मोठी महाराज
तुम्ही फक्त त्या ठिकाणी मुहूर्तामध्ये पहाटेच्या स्तरामध्ये महाराज त्या भगवंताची तुम्ही आराधना करा दत्तांची, तर आजही अनेक लोकांना महाराज दत्तप्रभूंचं त्या ठिकाणी काय झालं, साक्षात्कार झालाय. दत्तप्रभू हा दत्तप्रभूंची पूजा का करावी, दत्तप्रभू मंत्र सोपा काय, कारण का या विश्वाच्या पाठीवर आजही दत्तप्रभू भ्रमंती करतायत. काय म्हणतोय मी, सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत त्यांचा वेगवेगळा प्रवास आहे महाराज. दिवसभरातली दिनचर्या महाराज दत्तांची. अक्कलकोट गाणगापूरला त्या ठिकाणी भगवंताचं त्या ठिकाणी महाराज वास्तव्य होतं. लक्षात आलं का, गाणगापूरहून पुढे जर गेले तर महाराज त्या ठिकाणी जिथे जिथे दत्ताची प्रमुख स्थान आहे तिथं त्यांचं त्या ठिकाणी वास्तव्य होतं. पुढे जर महाराज त्या ठिकाणी आपण गेलो गुजरात याच्यामध्ये दत्तांचं मोठं स्थान आहे. त्या ठिकाणी भगवंताची त्या ठिकाणी संध्याकाळची विश्रांतीची त्या ठिकाणी महाराज हो. तर भगवंत आजही दत्तप्रभू ही या वैश्विक चराचरामध्ये वास्तव्य करतायत. मला काय म्हणायचं हे म्हणायचं, भगवंताची दिनचर्या जी आहे ना ती या भौतिक जगतामध्ये आजही चालू आहे. म्हणून सगळ्यात लवकर ज्या देवाची प्राप्ती प्रसन्नता होते ते म्हणजे दत्तप्रभू. म्हणून दत्तप्रभूंची त्या ठिकाणी काय करायची, आराधना करायची. महाराज दत्तप्रभूंचा म्हणून भगवंतानी किंवा नाथबाबांनी दत्तप्रभूंचा महामंत्र झोपा सांगितला, याच्यासाठीच सांगितला. अनेक कारण मी दत्तप्रभूंचा मंत्र का सोपा आहे त्याची कारण सांगितली. मग नाथबाबांना पुढे सांगितलं याच्या व्यतिरिक्त दुसरं काय अजून, तो म्हणे याच्याशिवाय दुसरं काहीच नाही. अभंगाच्या दुसऱ्याच्या आणि कही साधन दत्तनामे घणी ज्ञान. काही लोक नाथबाबांजवळ आली म्हणे ठीक आहे दत्त मंत्राचा महिमा तुम्ही आम्हाला सांगितलाय महाराज, बरं मग याच्या व्यतिरिक्त अजून दुसरं काही साधन आहे का. सबसेल त्या ठिकाणी महाराज शेरा मारला, आणि गे साधन दत्त नामे घडे ज्ञान. अजिबात नाही म्हणे, याच्याशिवाय मला दुसरं काही सुचत नाही. दत्त नामाशिवाय या जगाच्या पटल दुसरं काही नाही. तुम्ही याचं स्मरण श्रद्धेने करा. कारण कसं आहे माहितीये का, आणि गे साधन दत्त नामे घडे ज्ञान, याच्याशिवाय दुसरं साधन हे का म्हणावं लागलं, कारण माणसाची मानसिकता काय माहितीये का, देव बदलायची. एक तर हिंदू धर्मात देवाचा तोटा, जिकडं पाहिलं तिकडं शेंदरी यंदरी देवते काय पूजती खेती, आपल्या पोटाशी मागते रडते सीते, अशा अनेक शेंद्रियंद्री देवता आहेत महाराज. देवांची कमी. आपलं कसं आहे, आपला वाराने देव बदलतो. सोमवारी कोणता देव, शंकर. मंगळवारी कोणता देव, गणपती बाप्पा. बुधवारी कोणता, विठोबा. गुरुवारी कोणता, दत्तप्रभू. शुक्रवारी कोणता, संतोषी माता. शनिवारी कोणता, बजरंगबली. शनिदेव महाराज की. रविवारी येळकोट येळकोट खंडेरायाचं लग्न आहे की नाही, काटाकाटी. रविवारचा देव बदलत राहतो महाराज आहे की नाही. काही ना तर रविवारी सुट्टी असते महाराज.
मंदिरच नाही, एकच कार्यक्रम, रविवारचा स्पेशल दिवस आहे की नाही महाराज. आम्ही वाराने देव बदलणारी माणसं आहे, म्हणून हे शेरा मारावं लागला ना. आणि काही दुसरं काही नाही म्हणणे, कारण आम्ही कसं आहे महाराज, हो आम्ही त्या ठिकाणी एका देवाला श्रद्धा ठेवणारी माणसं नाहीत महाराज. आलं का लक्षामध्ये? प्रत्येक देवाला नवस करणार, पण संत सांगतात तुम्ही कुठलाही देवाचं स्मरण करा, पण एकाच देवावरच श्रद्धा ठेवा. आम्ही घरात फोटो लावत असताना 10 प्रकारच्या 10 देवाचे फोटो, त्या देवादेवात भांडणं होता, नेमका हा भक्तो कोणाचा आहे की नाही. लोकांचा परमार्थ म्हणजे महाराज लई सोपा नाही. लोकांचा कसा देवदेव माहितीये का, सिजनेबल असतो लोकांमध्ये. सिजनेबल कडतो संजू सिजनेबल मोसम कडतो, मोसम उन्हाळा, हिवाळा, पावसाळा, नवीन आलाय लेटेस्ट अवकाळा. जसा ऋतुमान बदलतात तसे क्रिया बदलतात. उन्हाळा आला की ऊन पडतंय, हिवाळा आला की थंडी वाजते, पावसाळा आला की पाऊस पडतो. जसा ऋतुमान बदलतात तसे क्रिया बदलतात. तसा लोकांचा परमार्थ झालाय मोसमे परमार्थ म्हणजे कसं, अजून सोप्या भाषेत सांगतो. मोसमे परमार्थ म्हणजे कसं, आला सप्ताह घातली माळ, गेला सप्ताह काढली माळ. आलं मतदान की लगे नेते लोकांच्या मांग टांगा पलटी घोडे, गेलं मतदान पुन्हा आला सप्ताह, लगेच बोला लोकांच्या माग पंक्तीवर पंक्ती निघाला बोंबले तिकडे पंगत. आम्ही सप्त्यात माळ घालतो, हप्त्यात बाहेर काढतो, असा आमचा परमार्थ. आपलं कसं आहे माहितीये महाराज, अंगात आला ताप, देव माझा बाप, अंगातून गेला ताप, मी देवाच्या बापाचा, तुम्हीच म्हणा आपण म्हणणार. आपलं कसं आहे माहितीये का, संकटकाली देव आणि संकटकाली देवाचं नाव घेणार आम्ही माणसं महाराज. समजा रात्रीची 12 वाजले, आमोशीची रात्र आहे, हा तिकडून येतो किनवलीवरून, रस्ता घाटाचा रस्ता लागतो, मग त्या रस्त्याने येत असताना 12 वाजले, आमोशीची रात्र आहे, काहीच दिसेना. मग याला जीव घाबरतो, महादेवाचं नामस्मरण सुरू करतो, जय सियाराम जय सियाराम जय सियाराम जय सियाराम जय सियाराम. आणि महाराज डोंगर संपला, जंगल संपलं, गावाच्या येशीत घुसला, आला बाबूराव. बाबूरावचं गाणं म्हणतच गावात घुसतोय पाहून, आहे की नाही. परमार्थ आहे महाराज. आम्ही काही श्रद्धेने करणारी माणसं आहे का महाराज? अजिबात.